દેવગઢ ગ્રામસ્થ મંડળ સુરત દ્વારા શ્રી સત્યનારાયણજીની મહાપૂજા કથાનું આયોજન કરવામાં આવ્યું હતું। આ પ્રસંગે ચેનલ આઈ વિટનેસના મેનેજિંગ ડિરેક્ટર ગણેશભાઈ સાવંત પણ હાજર રહ્યા હતા અને કથાનો લાભ ઉઠાવ્યો હતો। माझं नाव गणेश कोंडराम शेटगे, गाव देवघर। गेल्या 4 वर्षापासून आमच्या देवघर गावची सत्यनारायणची महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम अगदी आनंदामध्ये पार पडतो आणि आमच्या गावचे सर्व मेंबर, सर्व बंधू भगिनी तन मन आणि धन ती सर्व ह्या कार्यक्रमाला उपस्थित देऊन अगदी कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडतात आणि खूप आनंद वाटतो आणि कमसे कम 1000 ते 1200 माणसांची या ठिकाणी उपस्थिती राहते आणि सर्व अगदी आनंदामध्ये कार्यक्रम पार पडतो। एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। दुसरं सांगायचं म्हटलं म्हणजे आमच्या गावची मुले या सुरत ठिकाणी क्रिकेटमधून खूप चांगलं आमच्या गावचं नाव रोशन केलेलं आहे आणि त्यामध्ये दुसरं असे की आमच्या गावची जी मुले शैक्षणिक मुले आहेत त्याने खूपच चांगल्या प्रकारे 10वी आणि 12वीला पर्सेंटेज आणून आमच्या गावचं नाव रोशन केलेलं आहे आणि धीरे धीरे आमचे पोरं पुढे जाऊन डिग्री आणि डिप्लोमामध्ये पण चांगल्या प्रकारे मार्क आणून चांगल्या मार्काने पुढं कामधंद्याला लागत आहेत। एवढे बोलून मी माझे 2 शब्द। नमस्कार, मी देवघर ग्रामस्थ मंडल सोमजा आलूबाई ग्रुपमधून महिला मंडल तरफी आम्ही बोलत आहे। आमच्या गावचा प्रोग्राम हा 4 वर्षापासून होत आहे। तो खूप सुंदर आणि खूप मोठी संख्येमध्ये माणसं पण येतात, बायका पण येतात, पुरुष मंडळी पण येतात। ह्या प्रोग्राममध्ये आम्ही जी मुलं शिकून ज्यांचे टक्के पर्सेंटेज चांगले येतात त्यांना आम्ही गिफ्ट वगैरे देऊन त्यांना प्रोत्साहन देतो आणि क्रिकेटची पण पोरं आहेत त्यांना पण प्रोत्साहन देतो। असं करून सण हल्दी कुंकूचे पण प्रोग्राम आहे ते पण आमचं सक्सेस जातो। हे पूजेचा प्रोग्राम पण आमचं 4 वर्षापासून खूपच छान सक्सेस गेलेला आहे। म्हणून आम्ही हे गावच्या जे प्रमुख आहेत संपतभाई गायकवाड, गणेशभाई आहेत, भरतभाई गायकवाड आहेत, ते लोक आम्हाला प्रोत्साहन करून सण आम्हाला हे संधी देतात। आलोताई प्रसन्न देवघर आजच्या सत्यनारायणची पूजामध्ये उपस्थित ग्रामस्थ मंडळ, सुरत कमिटी, त्याचप्रमाणे नाईक मराठा समाज सेवा संघामध्ये काही पण आमची चुकी झाली तर आम्हाला जरा पण सरम वगैरे ठगवून टाकणार संपतभाई पांडुरंगभाई गायकवाड अध्यक्ष काही पण आमची चुकी झाली तर जरा पण ते ऐकत नाही आणि आम्हाला कर्ज रागवतात। मग अध्यक्ष असेल, सेक्रेटरी असेल का खजांची असेल तसे संपतभाई, त्याचप्रमाणे श्री गणेश कुंडीराम शेटगे सेक्रेटरी, श्री भरत बारको, विठोबा गायकवाड खजांची, विठ्ठल शंकर सुतार अध्यक्ष, उपाध्यक्ष संतोषराम लुष्टे, उप सेक्रेटरी भीमसेन गोविंद शिंदे, उप खजांची, त्याचप्रमाणे आपल्या समाजामध्ये उत्साह आहे तसं महेंद्रभाई कोंडालकर, त्याचप्रमाणे माझ्या संघाचे आलेले जयेशभाई गोगरेकर, हरीशभाई सपकाल, हरीशभाई कुरपाने, सुरेशभाई गावडे, रुपेशभाई कोंडालकर, त्याचप्रमाणे इथं उपस्थित महिला मंडळ, समाजचे आगेवान, गावचे आगेवान सर्वांनी नमस्कार करतोय आणि वंदन करतोय। विशेष सांगायचा एकच आहे कारण की जेव्हा पण आपण पूजा ठेवतो तेव्हा लवकर पूजाचा कार्यक्रम पार पडत असतात। आज मुला मुलींचा जे इनाम वितरण ठेवलंय ते पण सुंदरपणे पार पडला। त्याचप्रमाणे आता आपण कुठं पण गेलो तर आपल्याला असा लागतो की बाई आपला गाव कुठं पण सत्याची पूजा असेल का हळदी कुंकू असेल जास्तीत जास्त लोक आपल्या गावाच्या कार्यक्रमामध्ये हजर द्यायला पाहिजे। तसेच आम्ही देवघर गावाला विनंती करतोय का जसे गावाला आपण हाजरी देतो तसे आपले नाईक मराठा समाज सेवा संघामध्ये पण हाजरी द्याल हेप्रमाणे असे आम्ही विनंती करतोय। गायकवाड साहेब तर असतातच आणि उत्साही असतात, कामाला पण काम करायची एक उत्साह येतो। विशेष जास्ती समय न घेता खास विशेष आताच आम्ही अशोकभाई पोटेच्या गावामध्ये वालांदुर्गमध्ये पूजेला जाऊन आलो। साखलेवाडी पूजा होती, लेरवची पूजा होती, हे प्रमाणे 4-5 पूजा इथं यायचं होतं पण आम्ही एकदम लेट झालो त्याबद्दल समाज जातोय। खास विशेष आपल्याला आम्ही विश्वास देतोय का गणेशभाई सावंत, अशोकभाई पोटे आणि प्रदीपभाई मोरे या 3 जणांनी तर नक्की केलेलं आहे का कुठल्याही प्रमाणे
आपल्या समाजची जागा घ्यायची आहे का आपल्या नाईक मराठा समाजची कुटुंबाने जागा घेऊया आणि ह्या वर्षामध्येच घेऊया का आपण असं जे भाडाची हॉल घेतोय तर आपला पण समाजाचा एक हॉल व्हावा. परंतु इथं गायकवाड साहेब आहेतच, आता ती आम्हाला किती परमिशन देणार, ट्रस्टी परमिशन देतील, नंतर आपले गाव प्रतिनिधी परमिशन देतील, त्याचप्रमाणे सर्व गावं आपल्याला परमिशन देतील. तर आपल्या लवकरात लवकर या वर्षामध्ये आपल्याशी लगभग 70-1 लाख रुपये FD तरीके आपल्या समाजामध्ये आहे. तर आपण अराजक विस्तार ओलपाड विस्तारमध्ये आपल्याला लवकर जागा घ्यायची, परंतु समाजची मीटिंग बाकी आहे आणि आम्ही तुम्हाला एवढा विश्वासने सांगतोय. देवगडचे आपले प्रमुख काही ट्रस्टी आहेत, त्यांच्यासमोर विश्वास देतोय तर लवकरात आपल्या समाजची आपण जागा घेऊया अशी विनंती करतोय. आणि इथं मला बोलावला, मान सन्मान दिला त्याबद्दल देवगड गावाचा मी आभार आणि वंदन करतोय. जय महाराष्ट्र, जय गुजरात, भारत माता की जय.